मित्रांनो नमस्कार. मी एस चव्हाण सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही दोघं सोबत खेळलो, बागडलो, शेतामध्ये फिरलो आणि आज मला असं वाटलं की माझा मित्र नोकरी केली, त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर परत तो शेती करत आहे आणि शेती आधुनिक पद्धतीची आहे त्याची, म्हणून त्याची शेती पाहायला मी त्याच्या वावरातच आलो. त्याला मी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या ऊसाच्या शेतीमध्ये आम्ही दोघंजणं मस्त फिरणार आहोत. तुम्हाला ऊसाच्या जाती दाखवीन आणि विविध माहितीसुद्धा माझा मित्र तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर चला मग आता मी माझ्या मित्राला प्रश्न विचारतो, त्याची ओळख करून देतो. हा आहे माझा मित्र. सांगड्या, आता तुझं नाव, तुझं शिक्षण, तुझी नोकरी आणि तू शेतीकडे परत कसा वळला? मी तर नोकरीनंतर निवृत्त झालो, तू तर ॲक्टिव्ह झाला रे. सांग बरं आता तुझ्याविषयी पूर्ण माहिती मला थोडक्यात. नमस्कार शेतकरी बंधू, माझे सगळे मित्र बंधूंनो. मी नाना शिवबाजी चौधरी. मी आणि शंकर आम्ही दोघं क्लासमेट आहोत. लहानपणापासून गावखेड्यात आम्ही शिकलेलो आहोत, सोबत बागडलेलो आहोत, खेळलेलो आहोत. आणि पुढं शिक्षण घेतल्यानंतर ते नवोदयाला जॉईन झाला आणि मी मैको सीड्स म्हणून कंपनी जे आपल्या सगळ्यांची कदाचित परिचित आहे त्या कंपनीला जॉईन झालो. मी मैकोमध्ये साधारणतः 33 वर्ष काम केलं आहे. पालघर, नाशिक, औरंगाबाद, अकोला, चंद्रपूर, अमरावती आणि सगळ्यात शेवटी रिटायरमेंटच्या आधी मी माझ्या रिजनल ऑफिसला अकोला इथे कार्यरत होतो. 2021ला रिटायरमेंट झालं आहे. बरं 4 वर्ष झाले आता. 4 वर्ष झाले जवळपास. आणि आधी नियोजित होतंच माझं, कारण पाणी असल्यामुळे आणि शेती घरची असल्यामुळे 20 एकर क्षेत्र जवळपास ओलिताच आहे आणि बाकी कोरडवाहू आहे. अशा हिशोबाने तर मग आपल्याला शेती करायची म्हणून मी आल्यानंतर इथं शेतीकडेच वळलो आहे. सगळ्यात सुरुवातीला मी 2 वर्ष कोरडवाहूच पिकं घेतलेत, सोयाबीन आणि तूर. हो, पण पाणी भरपूर आणि इथं जवळपास कारखाना असल्यामुळे मी साधारणतः ऊस लावण्याचं डिसिजन घेतलं. मी पहिल्या वर्षी साधारणतः 4 एकर ऊस लागवड केली. शुगर कारखाना कुठे आहे इथे? इथे शुगर कारखाना मांगरूळ म्हणून आहे. बरं. दारवा तालुका, दारवाच्या पुढे मांगरूळ म्हणून आहे. डेक्कन शुगर म्हणून, डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट हे कारखाना म्हणून आहे ते, आणि तिथं जातो. ॲक्च्युली एक आमच्याकडे पण इथं बोदेगावला कारखाना होता, पण तो काही कारणास्तव बंद पडलेला आहे आणि सुरू होणार आहे अशा बऱ्याचशा चर्चा आहे, पण तो अजून सुरू झालेला नाही. पण तरी ठोक पीक आणि आपल्याकडे पाणी आहे आणि चांगले आपल्याला इन्कम व्हावं आणि आपल्याला काहीतरी नॉलेज आहे त्याचा फायदा व्हावा म्हणून या वर्षी साधारणतः 4 एकर लागवड केली. बरं. सुरुवातीला. हो का? आता किती एकरामध्ये आहे हा? आता सध्या 8 एकराची लागवड आहे सगळी टोटल. हा ऊस जो तुझ्या जवळ आहे तो त्याला पकडून उभा आहेस, हा कधी लावला होता ऊस? याला आता हे 2 वर्ष झालेत. 2 वर्ष झाले का? 2 वर्ष झाले. म्हणजे या वर्षीचा हा खोळवा आहे. बरं. मागच्या वर्षी हा गेल्या जानेवारी शेवटीला आणि आता यावर्षी आणखीन हा पण जवळपास जानेवारीमध्येच जाईल कम्प्लिटली. हो, तर आता हा सध्या तुम्ही बघताय हा 265 नावाची जात आहे. 265 नावाची जात आहे. बरं. आणि याला साधारणतः आपण सुरूची लागवड म्हणजे 12 महिन्यातनी येणारा ऊस हेच पीक घेतोय आपण इकडे. कारण ऊसामध्ये 3 प्रकारची लागवड असते. एक अडसाली म्हणून असते, ज्याला साधारणतः 16 ते 18 महिने लागतात. एक सुरू लागवड म्हणजे 12 महिन्याचं असतं आणि एक थोडीशी त्यांची अर्ली सीझनच्या आधीची लागवड जे असते ती पण असते. असे 3 वेळेस लागवड ऊसाची होत असते. पण सर्वसाधारणतः आपल्या विदर्भातनी आपण 12 महिन्याचं पीक हेच घेतोय, अडसाली घेत नाही. हे कधी कापणार आहे? हे आता कारखाना आपला साधारणतः याचं तर जानेवारी एंडला कारखान्याने आला पाहिजे, म्हणजे 13 महिने होता त्याला. म्हणजे 13 महिन्यानंतर? हो, 12 महिन्यानंतर हा ऊस झालाच पाहिजे. बरं, ऊस कापायला कोण येते? हे आता ऊस कापणाऱ्या किंवा मशनरीज, आजकाल मशनरी खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे. तर मागच्या वर्षी जे आम्ही याचा जो आपण ऊसाची पाहणी करू आणि मला सांगशील ऊसाच्या कोणकोणत्या जाती आहे? मी तर समजलो होतो की ऊसाची एकच जात असते किंवा जास्तीत जास्त गूळ बनवण्यासाठी एक ऊस आणि साखरसाठी दुसरा ऊस. आता ह्या अनेक जाती आल्या कुठून? सांग बरं तू मला पटवून.
आता शेतकरी बंधूंना ज्याचा शेतीशी संबंध आहे त्याला माहीत आहे. आणि आता नवीन रिसर्च जे आहे त्या नवीन रिसर्चप्रमाणे वसंतदादा इन्स्टिट्यूट आणि गव्हर्नमेंटची पण शुगर इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी खूप चांगले नवीन संशोधन केलेलं आहे. तर त्याच्या आम्ही आता ह्या जे माझ्याकडे मागच्या वर्षीची जी लागवड आहे ह्या जुन्या जाती आहे. म्हणजे आता मी तुम्हाला जे दाखवलं हे 265 आहे सगळं हे कम्प्लीट. इथं जे दिसतंय तुम्हाला हिरव्या टाईपची जी जात आहे ही 265 आहे. ही दिसते तुम्हाला ही कम्प्लीट 265 आहे. हा ऊस ऊसाचा नंबर 265 आहे. हो, हे खूप जाडी जात त्याची जात आहे. नंबर आहे तिला दिलेला. त्याच्या 265 आहे. याच्यानंतरची त्या बोरीच्या पुढे जर दिसेल तुम्हाला ते जी लागवड आहे साधारणतः ती आहे 8000 पाहिजे 8005 आहे. 8005 दुसरी ही कम्प्लीट 265 ऊस दाखवतात. हा, तर मागच्या वर्षी आपण 3.5 एकर जे लागवड केली होती याच्यातनी साधारणतः 1 एकर आपल्याकडे 265 होता. आणि 6 लाईन मधातनी आम्ही नवीन रिसर्च केलेलं जे होतं तर ते 15-0-12 तर त्याच्या 7 लाईन लागल्या होत्या. आम्हाला नर्सरीसाठी घ्यायचं होतं ते. आणि ही जात आहे 8005. 8005 हो, म्हणजे नंबर आहे. हा नंबरच आहे. तुम्हाला मध्येच तुला मी थोडंसं विचारतो की वेगवेगळ्या प्रकारचे हे जे नंबर आहे बरं, हे नंबर आणि उत्पादन याच्यामध्ये काही अंतर आहे का? हो, नक्कीच. त्याच्यातनी बऱ्याचशा गोष्टी येतात अलग अलग जातीमध्ये. आता ही 265 जे जात आहे ही आता पाहायला तुम्ही दिसते इथं, हिचा पहा कांड्याचं साईज, याची जाडी किती भक्कम आहे. पण कारखाना याला थोडंसं घ्यायला मागे पुढे पाहतो. का बरं? कारण याच्याचा ऊसाचा उतारा कमी आहे. शेतकऱ्याला ही परवडणारी जात आहे. म्हणजे उतारा कमी म्हणजे साखर कमी. साखरचं जे प्रमाण असायला पाहिजे किंचितचं थोडं त्याच्यातनी प्रमाण कमी येतं. त्याच्यामुळे कारखाना याला. नाना, मला तू हे सांग, आजच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना डायबिटीज झालेला आहे रे. आणि ऊसाची शेती करणं म्हणजे हे एक लक्षात ठेवला पाहिजे. आपल्या भारत देशाची जी आज 146 झाली आता तुम्ही सांगता त्याप्रमाणे. पण या लोकांना कमीत कमी 1 टाइम चहा आणि रोज लागणार गोड खाणं साखर लागती. ही जर आपल्याला बाहेरून बोलायची जर आज ठरलं ना तर आपल्याला पेट्रोलपेक्षाही जास्त पैसा लागू शकतो. एवढे साखर आपल्याला लागते. पण डायबिटीजसाठी त्यांचा जो खर्च होतो मग त्याचं काय? डायबिटीजसाठी तर मग त्यांना कंट्रोल त्यांनी ठेवलं पाहिजे सुरुवातीपासूनच की आपण किती प्रमाणात खाल्लं पाहिजे, काय कमी खाल्लं पाहिजे, फिक्का पिल्ला पाहिजे, त्या हिशोबाने केलं पाहिजे. पण त्याचं कन्झम्पशन तुम्ही जर आज बघितलं ना तर भारत देशाला एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात तर तेवढा आपण इम्पोर्ट कधीच करू शकणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण ऊस पिकवतो, आपल्या इथं ते तयार करतो, म्हणून आपल्याला आज ते खूप सोयीस्कर जातं. आणि आपल्या इथला शेतकरी सुद्धा त्याच्या भरोशावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे आज. आणि एक मध्ये सांगशील की साखरेचे प्रकार, बारीक साखर, मीडियम साखर आणि मोठ्या दाण्याची साखर, हे काय? हे आता कसं आहे की कारखाना जेव्हा ते ग्रेडिंग करत आहे, म्हणजे कारखाना जेव्हा साखर तयार करतोय तर त्यांच्याकडे त्या वेगळ्या टाईपच्या ह्या असतात ज्याला आपण तर त्याच्यातनी फक्त क्वालिटीची किंमत कमी जास्त येते. एकदम बारीक टाईपची जर साखर असली तर त्याला थोडंसं हे राहते. मीडियम टाईपला जास्त मागणी असते. फार जाड्या साखरेला सुद्धा मागणी फार जास्त मोठ्या प्रमाणात राहत नाही. पण आता आपण उभे आहोत, माझ्या उजव्या बाजूला हा जो ऊस आहे दूरपर्यंत मला दिसत आहे ऊस. याची क्वालिटी कोणती आहे, म्हणजे नाव काय आहे, किती नंबरचा आहे हा ऊस, नंबर सांगायचा? आता ही जे तुम्ही बघताय हा ऊस हा सुद्धा 265च आहे. अच्छा, 265. याच्यात सुद्धा जो लावलेला आहे हा 1/2 एकर आहे फक्त मधातनी. जो दिसतो हा 265 आहे. आणि इथून जे ह्या साईडला दिसतोय कम्प्लिटली हा जो पडलेला आहे खूप वाळून, तर हा होता आपल्याला 15-0-12. 15-0-12 हा, हो का, तो ऊस होता. आणि ह्या साईडचा जो दिसतो हा मागच्या वर्षीचा खोळवा आहे. कोणता? हा 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 आता बघा हा खूपच उंच वाढलेला आहे. साधारणतः 22 पर्यंत कांड्या आहेत याला. 22 पर्यंत कांड्या? हो 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 हो. आपल्याला एखाद्या तर इथून याला बुडापासून जर आपण बघितलं 1 2 3 4 आता हा आपला खोळवा आहे हा 8005चा बरं, मागच्या वर्षीचा. आता या ऊसाचं एक वैशिष्ट्य आहे, हे फुटवा खूप जास्त करतं.
काय करतोय? फुटवा 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 म्हणजे एका ठिकाणी आपण एक रोप लावल्यानंतर हे साधारणतः 8, 10, 12 पर्यंत एकाच ठिकाणी ऊस निघतात. अच्छा, गुच्छच्या गुच्छ बंडल मध्ये हो, त्याला बेट बांबू सारखं एका ठिकाणी साधारणतः याला 8 ते 10 फुटवे आहे सध्या. हो का? आणि एका ठिकाणी आता हा जो ऊस जरी सध्या आपल्याला 10 महिन्याचा झालेला आहे, साधारणतः हा आपला मागच्या वर्षी जानेवारी एंडला गेला होता. बरोबर. तर आता याला बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 ते 18 कांड्यापर्यंत साधारणतः हा ऊस आलेला आहे 10 महिन्यातच. 10 महिन्यात? हो, अजून आपल्याला याला 2 महिन्यातनी आपण साधारणतः 6 कांडे आणखीन वाढवू शकतो. म्हणजे 22 ते 25 पर्यंत आरामशीर येऊ शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे याला फुटवा खूप आहे. 1, 2, 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7, पलीकडून हे येतो आता 8, 9 आणि 10. म्हणजे बँकेच्या भाषेमध्ये जर पाहिलं तर ब्रँचेस म्हणजे एक लावा आणि 10 मिळवा. आणि मेन कोणता आहे मग त्याच्यामधला? मेन याच्यातनी आम्ही आता तो काय याच्यातनी आणखीनपर्यंत एक प्रॅक्टिस आहे. याच्यात जो मेन लावतो तो आम्ही काढून टाकतो. अरे का बरं? कारण तो पहिला जो वाढत असतो जोमात वाढतो आणि बाकीचे मग लहान लहान असतात. पण आपल्याला ऊस कसे सगळे वजनदार यायला पाहिजे, सगळे सारखे यायला पाहिजे, ॲट ए टाइम यायला पाहिजे. म्हणून त्याला जो मेन असतो तो त्याला आम्ही त्या पर्टिक्युलरली 45 ते 55 दिवसात काढून टाकतो. आणि मग हे बाकीचे सगळे कोंब एकसारखे वाढतात. हो का? हा एक तर त्यातला आहे. आता काही लोक काढतात, काही लोक ठेवतात, म्हणजे अशा हिशोबाने. पण ज्यांना व्यवस्थित वेळेवर जर काढलं तर त्याचा बेनिफिट खूप चांगला आहे. पुढे जाऊ आपण आता. हे झोपलेले आहे का? हा यावर्षी आता यावर्षी पावसामुळे काय झालंय की आता हे आतमधला जर तुम्ही पाहिला की हे ऊस खूप वाढलेला आहे. आता हा जर धांडा पाहिला तर तो तिथून सुरू झालेला आहे. याला जवळपास हे 24 कांड्याचा ऊस आहे हा जवळपास कम्प्लीट. तिथून दिसतोय, तिथून आहे त्याचे बुडं असा झोपलाय पडलाय. तर यावर्षी पाऊस खूप झाल्यामुळे लॉजिंग प्रमाण खूप आहे ऊसामध्ये. म्हणजे बोर्डिंग झाल्यावर लॉजिंग मध्ये गेले. म्हणजे उंच याला जरा डोजेस वगैरे चांगले झाले होते, पण पाऊस जास्त झाल्यामुळे ऊस बराचसा पडला. बरं, आता पुढे पाहू. बरं, याची जात कोणती आहे या ऊसाची? ही सुद्धा आता नवीन जात आहे. नवीन जात आहे? आपण नवीन जात म्हणजे मागच्या वर्षी जे आम्ही प्रायोगिक तत्वावर 7 लाईन लावल्या होत्या पलीकडल्या प्लॉटमध्ये, त्याचं बेनं तयार करून आम्ही म्हणजे स्वतःची नर्सरी सुद्धा तयार केली होती मागच्या वर्षी. आणि त्यातलं बियाणं आम्ही तयार करून इथे लागवड केलेली आहे त्याची. तर हे 15-0-12 हो. याची साईज कांड्याची खूप मोठी येते. बरोबर. ऊस एकदम बिलकुल बांबूसारखा असा जाळा बनतो. हो. फक्त कंपॅरिझन जसं मी तुम्हाला सांगितलं की 8005चे जे फुटव्याची संख्या जास्त आहे त्याच्यापेक्षा याला 20% फुटवे थोडेसे कमी दिसतात. पण याची साईज मोठी आहे, याचं वजन खूप जबरदस्त आहे आणि वाढतोय खूप. तर त्याची मशागत जर केली तर यालाही ॲव्हरेज त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. पण नवीन जात असल्यामुळे याला साखरेचं प्रमाण जास्त आहे आणि कारखाना याला खूप लवकर घेतो. तर त्याच्यामुळे याला आम्ही यावर्षी लागवड केलेली आहे. आता याच्यातनी कसे आहे, आता हे माझ्याकडे जवळपास इथे 4 जाती आहेत. अच्छा. हो, एक 265 आहे, 2 जुन्यामध्ये 2 आहेत, 265, त्याच्यानंतर 8005 आणि नवीनमध्ये 15-0-12 आणि एक 17-0-0-1 ह्या जाती आहे. तर त्याच्यातनी ह्या नवीन आहेत समजा 15-0-12 आणि हे 17-0-0-1. तर याच्यातनी रोगाचं प्रमाण कमी येतं. म्हणजे ज्याला आपण खोडकिळा वगैरे आहे, याच्यातनी कानी रोग वगैरे येतो, सकिंग पेच हे, तर ते त्याला थोड्याशा ह्या रेजिस्टंट आहेत. आणि या 4 प्रकारच्या ह्या ज्या जाती आहेत त्याच्यात चांगली कोणती आहे? तर त्याच्यातनी आता ह्या नवीन जाती खूप चांगल्या आहेत. 15-0-12 चांगली आहे, ती 17-0-0-1 आहे, ती पण चांगली आहे वेसायची. ह्या जातीत कसं आहे, मी जे तुम्हाला सांगितलं 8005 ते माझ्याकडे मोठं क्षेत्र आहे, मागच्या वर्षीचं 3 एकर क्षेत्र आहे. हे पहा, आता हा इतका उंच वाढलेला आहे, याला फुटवाही तुम्हाला भयानक दिसतोय. पण याच्यातनी आता मला यावर्षी असं जाणवलं, माझं हे यावर्षीचं आता याचं 2रं वर्ष आहे. हे तुम्ही पहा की आता किती उंच वाढलेला आहे खालपासून याच्यापर्यंत. बरोबर आहे. हो. मग याला जवळपास आता हे 24 पर्यंत कांडे आहेत या ऊसाला. पण याच्यातनी साधारणतः प्रत्येक लाईनमध्ये मला 2 ते 3 बेटं कानी आढळली. म्हणजे याच्यातनी ऊसाचं जे हे निघतं लहान असताना शेंडा, तो काळा बुरशी डेव्हलप होतं त्याच्यातनी आणि ती मरते. त्याला कानी रोग म्हणतात. आता शेतकऱ्यांना कानी म्हटलं की त्याला समजतंय. तर त्याला मग फंजीसाईड वगैरे वापरा. तर त्याच्यात प्रमाण जास्त आहे. त्या नवीन जातीमध्ये मात्र अजिबात कुठंच आढळलेलं नाही. तसंच 265 मध्ये सुद्धा बिलकुल आढळत नाही ते.
हा. आणि दुसरी गोष्ट एक आणखीन याच्यातनी खोडकिळा म्हणून येतो. सुरुवातीला आपण हे लावतो त्याला प्रिकॉशन वगैरे या वर्षी आम्ही बरेच घेतलेलं आहे. मागच्या वर्षी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होतं याच्यात. या जातीमध्ये त्याचं प्रमाण थोडंसं किंचितचं कम्पॅरिझन 265 आणि आपलं जे 15-0-12 आहे याच्यापेक्षा जास्त वाटतं. बरं, एक आणखी प्रश्न मध्येच विचारतो मी की एका एकरात जो ऊस लावला तू त्याच्यामध्ये साधारणपणे किती हजार रुपये लागतात आणि उत्पादन कितीचं होते? म्हणजे खर्च किती आणि उत्पादन किती, फायदा किती? आता सर्वसाधारणतः याच्यातनी ऊसाची खूप मोठी मशागत आहे. तर याच्यातनी आपल्याला सुरुवातीला 2 फळ्यांच्या नंतर बाकीचे त्याला पंजी मारणे, रोटावेटर मारणे आणि सऱ्या पाडणे हे झाली त्याची जमिनीची तयार करायची मशागत. त्याच्यानंतर रोप आता आजकाल काय की कोणीही ऊस घेऊन आणून आणि तोड करून वगैरे काही कोणी लावत नाही. त्याच्यामुळे रेडीमेड रोपं घेऊनच आम्ही लागवड केलेली आहे आणि स्वतःचीच नर्सरी असल्यामुळे आम्ही रोपच सगळीकडे लावलेलं आहे. तर साधारणतः 3 रुपयापासून 4 रुपयापर्यंत रोपं आपल्याला आपल्या घरपोच म्हणजे आपल्या शेतापर्यंत पोच मिळतात. तर साधारणतः 20,000 रुपये हा नुसता रोपाचाच खर्च येतो एका एकराला. 20,000 रुपये नाही, त्याला एका एकराला तुमचं 4.5 बाय 1.5 अशी लागवड करावी लागते. म्हणजे 4.5 फुटावर आपण 2 सरीतलं अंतर ठेवतो. हे आता जे अंतर दिसतंय तुम्हाला 2 तासामधलं हे लावलेली रोप आणि ही लावलेली हे 4.5 फूट आहे आणि असं जे रोप आहे हे 1.5 फुटावर लावलेलं आहे. अच्छा, असे हे 1.5 फुटावर आहे. 1.5 फूट आणि हे असं 4.5 फूट. तर एवढं अंतर ठेवून जर लागवड केली तर साधारणतः 7,200 रोपं लागतात एका एकराला. खर्च 7,200 रोपं. तर त्याला साधारणतः आता कुठल्या नर्सरीचे 3 रुपये रेट असतात, कुठले 3.5 असतात, कुठले 4 असतात. आता आम्ही मागच्या वर्षी मी कोल्हापूरवरून मागवले तिकडून विटा वगैरे जे आहे त्या साईडमधून. तर मला घरपोच मागच्या वर्षी हे नवीन जातीचं 4 रुपये पडलं आणि हे जे 265 आणि 8,005 होतं हे साधारणतः 3 रुपये पडलं. तर मग साधारणतः एक सरासरी 20,000 रुपये खर्च येतो एका एकराला. 20,000 रुपये रोपाचा खर्च. त्याच्यानंतर आधी आपण जमीन तयार करणे आणि सरी वगैरे करून सगळं करणे त्याला साधारणतः 8,000 ते 10,000 रुपये तो खर्च येतो. त्याच्या 30 झाले. त्याच्यानंतर तुम्हाला फवारण्या, याला सगळ्यात महत्त्वाचं खतं म्हणजे तुम्हाला याला 10-26-26 म्हणजे याला पोटॅश थोडं जास्त लागतंय ऊसाला आणि पोटॅशचं खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी रेट वाढलेला आहे. त्याच्यामुळे याची पण सर्वसाधारणतः तुम्हाला पहिल्या वर्षी 45 पासून 55,000 पर्यंत खर्च येतो एकरी. 45 ते 55,000 हो. आणि याच्यात ड्रीप धरलेलं नाही आपण. आणि उत्पादन साधारणतः आता आम्हाला मागच्या वर्षी जे मी उत्पादन काढलं मला साधारणतः 45 टनाचा ॲव्हरेज बसला एका एकराला 45 आणि 24 ते 50 रुपये रेट मिळाले मला. साधारणतः एका एकरात मागच्या वर्षी आम्हाला 42 ते 45चा ॲव्हरेज पडला. काही ठिकाणी 42 पडला, काही ठिकाणी 45 पडला. आणि साधारणतः आम्ही बाहेरच्या कारखान्याला दिला कॅश पेमेंटच्या बेसवर आम्ही त्यांना साधारणतः 50 रुपये कमी भावानं म्हणजे आमच्या इकडे हे 2550 रुपये रेट देत होते डेक्कन शुगर. तर इकडं आम्ही त्या बुलढाण्याच्या कारखान्याला दिल्यामुळे 2450 आम्हाला भाव मिळाला. साधारणतः उत्पन्न जर तुम्ही बघितलं साधारणतः 40 टन जरी सरासरी धरलं आहे आणि त्याला साधारणतः 1,00,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि 55,000 ते 60,000 रुपये तुमचा खर्च होणार. म्हणजे 50-50 झालं हे. हा, साधारण 40%. 40% तुम्हाला 40 ते 45 टन ॲव्हरेज पडला तर. अच्छा हो. आता याच्यातनी बरेचसे शेतकरी साधारणतः काय असतं की ड्रीपचा याच्यात खर्च धरलेला नाही आपण. स्वतःचा आपला शेतीचा हे कुठलाही खर्च धरलेला नाही आहे. हो. म्हणजे आता शेती आहे आपलीच आहे. त्याच्यानंतर तुमची जे स्वतःची मेहनत आहे तर आपणच करतो हे असल्यामुळे तो याच्यात काही आपण कॅल्क्युलेट केलेला नाही. तर साधारणतः या आपल्याला कोरडवाहू पिकापेक्षा याच्यात बऱ्यापैकी उत्पन्न फायदा होऊ शकतो. पण करणाऱ्यावर आहे, केलं तर खूप आहे. आपल्या इकडे साधारणतः 55 हो नाही 1 वर्ष. एका वर्षात तुमचं आता समजा तुम्ही जर या वर्षी आता आम्ही हे जे नवीन पीक आहे हे जे दिसतंय आमच्या डाव्या बाजूला हे ऑक्टोबरमध्येच लागवड केली यावेळेस. हे काढल्या आता हे इतकं मोठ्या प्रमाणात लॉजिंग झालं आहे पावसामुळे. बघा इथून सुरू झालेला ऊस आहे हा असा पडला नाही, असा वर गेलेला आहे, खाली पडून इतका वर गेलेला आहे, कम्प्लीट वर गेलेला आहे.
नुकसान होते ना त्याच्यामुळे? नाही, ऊसात असं म्हणतात, हा. म्हणजे कुठली युनिव्हर्सिटीवाले असा हा. का शेतकरी म्हणजे ऊस जर पडला हा. तर शेतकरी उभा राहतो उभा राहतो. आणि ऊस नाही पडला तर मग शेतकरी पडतो, असं ते एक गणित आहे असं म्हणतात. अशी पण म्हण आहे. अशी म्हण आहे हा. आणि ते खरी गोष्ट आहे. बरं. कारण ऊस तेव्हाच पडतो की तो खूप वाढलेला असतो, खूप त्याचं वजन झालेलं असतं. पण यंदा जास्त पावसामुळे आणि भर जास्त व्यवस्थित बसवता न आल्यामुळे कंटिन्यू पावसामुळे तर लॉजिंग जरा जास्त झालं. ऊस पडलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जाता येत नाही, हे नुकसान नाही झालं का? हां, त्याच्यातनी आता आपल्याला याच्यातनी एक उंदराचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात असतं. जर तुम्ही पाणी दिलं नाही, कोरडं म्हणजे नंतर जर तुमचं पाण्याचं प्रमाण जर कमी असलं तर ऊसाचा त्रास हा पडलेल्या ऊसाला जरा जास्त होतो. तुम्ही जर त्याची मॅनेजमेंट केलं औषध वगैरे टाकून तर तो व्यवस्थित तुम्हाला त्याचा फायदा बरं, तू होऊ हे शकतो. मला सांग नाना एकदा हं. ते हां की आपण फिरत आहो मध्ये, इथं रस्ता स्वच्छ आहे, छान आहे, मस्त आहे, गवत जास्त नाही आहे आणि पद्धतशीर दिसत आहे, तर हे तण जाण्यासाठी तू काय केलं, काय फवारलं? या ऊसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एकदा का तुमचं म्हणजे साधारणतः मोठी बांधणी झाली, याच्यातनी 3 प्रकारच्या बांधणी असते. म्हणजे सुरुवातीला आपण सरीतनी लागवड करतो, बाळ बांधणी करतो आणि एक मोठी बांधणी करतो. तेव्हा शेवटचा डोस झाल्यानंतर मग बाकी याच्यातनी पावसाळ्यात पाऊस चालू असतो, त्याच्यामुळे पाणी पण द्यावं लागत नाही आणि याच्यातनी आतमध्ये फिरण्याचं काही फारसं काम पडत नाही. पण नंतर ऑक्टोबरनंतर जेव्हा पाऊस जातो त्याच्यानंतर मात्र आपल्याला सगळी त्याची स्वच्छता. तर आम्ही आतापर्यंत कंप्लीट हे जे रस्ते आहे, याचे धुरे आहे, आतमध्ये सुद्धा जिथं थोडा पातळ ऊस झाला तिथं तणाचं प्रमाण पण खूप निघतं. तर याच्यातनी सतत तणनाशक मारत राहावं लागतं. म्हणजे मी जवळपास 3 तणनाशक आजपर्यंत झालेलं आहे. 3 वेळा मारलेलं आहे. आणि याला खताचं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात. हो का? ऊसाला, कारण ऊस हे खादाड पीक आहे. त्याला तुम्हाला जितकं जास्त उत्पादन घ्यायचं आहे तर त्याला घातल्याशिवाय ते होणार नाही. जसं म्हशीला आपल्याला जर 10 लिटर दूध काढायचं आहे तर तिला ढेप चारावंच लागेल, नुसतं कळब्याच्या भरोश्यावर देणार नाही. तर तसंच याचंही आहे. याच्यातून जर तुम्हाला 50 टनाच्या वर जर ॲव्हरेज काढायचा असेल तर याला डोजेस रासायनिक खताचे आणि त्याच्यात शेणखत. आता आपल्याकडे इकडं मळी वगैरे तर मिळत नाही, शेणखतही खूप कमी प्रमाणात मिळतंय. तर मग आम्ही एक नवीन प्रयोग केला यावर्षी. लागवडीच्या वेळेसच मी ढेंचा, जसं त्याला आपण बोरू म्हणतो, हिरवडीचं खत, तर यावर्षी आम्ही ढेंच्या मधातल्या लाईनवर 4.5 फुटाचा जे बेड होता त्याच्यावर 2 लाईन मशीननी ढेंच्याच्या पेरल्या आणि 45 दिवसाचा ढेंचा झाल्यानंतर तो त्याच बाजूच्या सरेत जिथं ऊस लावलेला आहे त्याच्यात तो गाळला, मजुरा कर्वे कापून त्याच्यातनी टाकून. तर त्याचा एक प्रयोग आम्हाला चांगला वाटला यावर्षी. हो का? बरं, आता आपण उन्हामधून सावलीत आलो तर आपल्याला बरं वाटत आहे, छान वाटत आहे. परंतु शेतामधील हे तुझं, जाऊ आता पुढे तिथे, आणि शेतामधील तुझं हे जे परिश्रम आहे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे मित्रा. कारण की नोकरी करून शेती करणं काही सोपं नाही. कारण की शेती करायची असेल तर त्याला ऊन पाऊस सगळं पाहून त्यातल्या त्यात निसर्गाच्या भरोशावरही असते. तुम्ही कितीही पाणी देण्याचा प्रयत्न केला तर जास्तीत जास्त जर पाऊस आला तर त्याचं नुकसान होतेच. आता याने माझ्या मित्रांनी ऊसाला पकडलेला आहे. या ऊसाचा नंबर सांग बरं. हो, फक्त तिचा एकच ड्रॉबॅक आहे की हिला कारखाना थोडा घ्यायला मागं पुढं पाहतो. याला जे पर्सेंटेज म्हणजे जे साखरेचं याचं हे यायला पाहिजे ते इतर जातीपेक्षा थोडं कमी प्रमाणात येते. मग यानंतर मग हा ऊस लावणार का की नाही? या 265 वरच त्यांनी क्रॉसिंग केलेली जात आहे. मी ते यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात वाढवली. मी 4 एकर कंप्लीट 30 लावलेली आहे. हे जे आपण 15-0-12 जे सांगतो ही कंप्लीट या 265 वरच क्रॉसिंग करून त्यांनी बनवलेली जात आहे. हो, ती जी आपण आधी बघत होतो. इकडे पुढे आहे. चला, ही एक आणखीन आता यावर्षी प्रायोगिक तत्वावर मी 13 लाईन लावलेल्या आहेत. जे लालसर जे दिसते की नाही आता जवळ तुम्ही बघा आता इथं हे बघा, हे लाल आहे, हे लाल लाल दिसते. हां, ही व्हरायटी आहे. ही पण खूप छान व्हरायटी आहे. हिला पण फुटवे खूप झालेला आहे, तिथून निघून इथपर्यंत आलेला आहे. हे यावर्षीची लागवड आहे. मध्ये मध्ये फाटे फुटले याला. हां, तर याला काय होतं, हे मागून निघालेले कोंब आहेत. हे जे आता यावर्षी पाऊस खूप झालाय ना तर तिथं हे होतं. आणि नाही, हे तर पानं आहेत सगळ्याचे. हे वाढले की आपोआपच खाली गळून पडतात सगळे. याला कसं आहे की खालचे हे जर काढले तर हे वाढ वगैरे किंवा याला ऊन वगैरे चांगले लागते. पण आता हे सगळं लेबोरियस जॉब आहे आणि या तुम्हाला तर माहीत आहे
लेबर मिळाले तरी मिळालं पैसा तर जास्त ते द्यावा लागतो. हो मग तो येत नाही वेळेवर. हां. आणि अनेक समस्या शेतीत सगळ्यात महत्त्वाची एक दृष्टिकोन ठेवावा लागते की आपण केलेला खर्च आणि येणारं उत्पादन, निव्वळ नफा कशात जास्त मिळेल तो महत्त्वाचा भाग आहे. जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करणे तेवढंच महत्त्वाचे आहेत. त्याच्या हिशोबाने आता हा इथपर्यंत आपल्याला आपण जे पाहिला हा तो नवीन जात होती. हां, आणि मी तुम्हाला सांगितलं की 265 वर जे क्रॉसिंग करून केलेला आहे तो आता इथून सुरू झालेला आहे. अच्छा, हे इथून सुरू बघा, झाला का? हे बघा आता किती जाड आहे हा ऊस, एकदम बिलकुल. आणि याला पण फुके भरपूर निघालेले. एका ठिकाणी हे जवळपास आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11 फुटवे एकाच ठिकाणी आहे. हे इकडले आहेत समजा, पण याची जाडी पहा तुम्ही किती हे आहे. पण यावर्षी काय झालं की ही भर न बसल्यामुळे आता हे 11 ऊस एकदम याचा बॅलन्स काही घेता येत नाही. आणि जास्त पाणी झाल्यामुळे हे कम्प्लिटली वाकले आहे, म्हणजे पडला आहे हा ऊस. याला लॉजिंग झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. हे बघा, हे एकदम जाड असलेला ऊस आहे हा. आता हे कसं आहे, याच्यातनी जर हे धुऱ्याच्या साईडच्या जिकडून ऊन वगैरे जास्त मिळते आणि एक्सेस पाणी झालंय, हे झालंय, आता हे लॉजिंग जास्तच झालंय. हो, हे आता म्हणजे पूर्ण जवळपास ते 10 11 12 ऊस एकाच ठिकाणी आहे. एवढा झाड तयार झालं होतं बेट ते, पण ते पूर्ण पडलं आणि हे वर निघालंय कम्प्लीट. हो, फक्त आता याच्यात कसं आहे की पुढे चालून उंदराचा त्रास, याचा त्रास वगैरे हे, आणि हा मशीन हार्वेस्टिंग करायला थोडंसं भारी जातो. मग याला मॅन्युअलच हार्वेस्टिंग करावं लागतं. हे आणखीन बरेचसे प्रॉब्लेम झोपलाय तर याला उठवायचं कसं? नाही, याला तर उचललं तुम्ही की तो गेला कामातून. हा असाच आहे तर हा जिवंतच राहील. बरं, फक्त याची वाढ थोडीशी जरा कमी प्रमाणात होते कम्पॅरिझन. जसं हा उंच आहे तर हा जसा हे राहील, पण याची कारण याचे एका साईडचे 30-40% मुळं तुटलेले आहेत. आतले तसेच आहेत कम्प्लिटली. म्हणून ते काय वर दिसतंय, वर आलेला आहे तो कम्प्लिटली. हां, वर गेलेला आहे. पण त्याला हे कुठेही तसंच दिसतंय तुम्हाला. पण यावर्षी पावसामुळे आणि भर व्यवस्थित दिल्या न गेल्यामुळे हे बऱ्याच ठिकाणी मातीचा भर खालून त्याला आधार जो आहे तो, कारण याच्या मुळा जे आहे ना इतक्या खोलवर नसतात फार. हो का? तर ते तिथंच जास्त बंच तयार करते. आता हाही पण पहा कम्प्लीट पडून वरपर्यंत गेलेला आहे. पळूनही तो वर जातो. आता ही मागच्या वर्षी आपली नर्सरीची जागा होती. नर्सरीची जागा दाखवतो आता तुम्हाला. ही मागच्या वर्षी कम्प्लीट नर्सरी होती इथं. नर्सरीची जागा आहे. ते स्ट्रे जवळ घेता येते का सगळे? ते मागच्या वर्षी स्ट्रे ठेवलेले आहे तिथे. कोकोपीट आम्ही बाहेरून बोलावून हे केलं होतं. आणि या पूर्ण याला स्ट्रे विषयी सांगशील? तर ते हे साधारणतः आम्ही याच्यात 60 रोप एका स्ट्रेमध्ये तयार होईल अशा काळे दिसत आहे ते. स्ट्रे आहेत ते. तर त्याच्यातनी साधारणतः 60 रोप तयार व्हायचे एका ह्याच्यात. बरं. त्याच्यातनी आम्ही मशीननं कट करून एक डोळा आणि कोकोपीट वापरून त्याच्यातून त्याला भरायचे, त्याची भट्टी लावायचे. आणि साधारणतः 6-7 दिवसानंतर ती भट्टी वरून जे ताडपत्री लावलेली असते त्याला ते काढून मग त्याच्यातले कोंब जे निघालेलं आहे साधारणतः 21 ते 25 दिवसात पूर्ण रोप तयार व्हायचं, ते स्ट्रे तयार व्हायचा. बरं, हा एरिया किती एकराचा आहे? हा 20 गुंठे आहे. 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर. हो का? मागच्या वर्षी पूर्ण नेट टाकलेली होती आपण याच्यावर. हे दिसते जे आता पूर्ण तिकडून कंपाऊंड लावलेलं आहे, हे पूर्ण ऊस असं हे केलेलं होतं. पलीकडची जी शेती आहे ती आपलीच आहे. तिकडे कॉटन लावलेलं आहे. ऊस कापूस आहे. काही पाहायला मिळेल तो 4 एकर तिकडच्या शेतात जावं लागेल आणि हे पूर्ण क्रॉस करून आणि हे करावं लागेल. नंतर बघूत आपण. ते काय आहे ते त्याच्यात? कापूसच आहे. नाही, सध्या काहीच नाही अजून. 1-2-4 बोंड फुटलेले आहेत कुठे, पण अजून त्याचे पाहिजे तेवढं हे नाही आहे. हा मागच्या वर्षीचा पूर्ण जो दिसतो हा सगळा खोडवा आहे. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला लावलेला. म्हणजे याला हे 2 वर्षाचा झाला आता हे प्लॉट. आणखीन 1 वर्ष ठेवणार मी त्याला. म्हणजे साधारणतः आम्ही एकदा लावला की तो सिनियर 4 वर्षापर्यंत. हा ज्युनियर म्हणजे या वर्षीच ज्युनियर आहे. हो, तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष ठेवू शकता एकदा लागवड झाल्यानंतर. म्हणूनच पहिल्या वर्षी खर्च जास्त येतो, मग दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी तेवढा तुम्हाला खर्च नाही. कारण मग जमीन करायचा खर्च वाचतो, रोपाचा खर्च वाचतो, तुम्हाला त्याची मॅनेजमेंट कमी करावी लागते. एकदा त्याला बिलकुल नांगरून वखरून टाकलंय आणि खत दिलंय की तो वाढत राहतो. बस पाण्याचं नियोजन महत्त्वाचं आहे याच्यात. त्यामुळे पाणी पाहिजे ऊसाला. जर असलं तर फार फायदेशीर आहे. इतर पिकापेक्षा निश्चितच याच्यातनी तुम्हाला 2 पैसे जास्त मिळू शकतात. हो, पण मॅनेजमेंट चांगली पाहिजे, लेबर वर्क पाहिजे, कारखाना महत्त्वाचा चांगला पाहिजे आपला ऊस नेणारा. नेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेच आहे की ऊस तोड आणि ते कारखान्याला जाणे.
काही काही ठिकाणी ऊस असाच पडून राहतो, योग्य भाव मिळत नाही, मग शेतकरी वैतागतात आणि कधीकधी मग तो ऊस तोडतच नाही. बरोबर आहे. ह्या नुसतं समस्या दिसतात कधी कधी. हो, नक्की नक्की त्यावर नक्की. उपाय काय आहे? नाही, त्याच्यावर उपाय म्हणून असं आपल्याला काहीच नाही आहे. पण ते आपलं आता मॅनेजमेंट म्हणजे जसं तुमचा कारखाना जर व्यवस्थित चांगला असला तरच ते त्यांच्याकडून हे होते. नाहीतर तोड त्यांचं जिथून जे जवळ पडतं त्यांना, जिथून कमी ट्रान्सपोर्टिंग लागते, त्यांचे प्लॉट लवकर जातात आणि लांब असलेल्या ऊसाला मग जास्त खर्च येतो नेण्यासाठी. म्हणून मग कारखाने ते टाळाटाळ करतात. तर अशा वेळेस मग बऱ्याच शेतकऱ्यांना खूप मानसिकता त्यांची हे होते आणि त्यांचं 14 महिन्याचा, 15 महिन्याचा, 16 महिन्याचा ऊस होणी जात नाही. आणि मग ऊस तोड येणार आहे म्हणून पाणी पण बंद केलेलं असते आणि त्यामुळे ऊसाचं वजन पण खूप कमी होतं. आणि त्यामुळे ऊसाचं वजन कमी झालं की ऑटोमॅटिक त्याचा यील्ड पण कमी होतं आणि उत्पादन कमी होतं. हो का? बरं, तू मला हे सांग ना की तू 4 आणि 3 7 एकरामध्ये ऊस टाकला आहे. हो, बरोबर. ठीक आहे. बरं, हा जो ऊस तू टाकलेला आहे, हा ऊस पूर्ण झाल्यावर, पूर्ण याची वाढ झाल्यानंतर कोणत्या कारखान्याशी तुझा संपर्क आहे किंवा ऊस लावण्यापूर्वीच कारखान्याशी तुमचा संपर्क असतो का? तर ते वेळेवर येतात का? आणि येण्या जाण्यामध्ये जो खर्च येतो, बाकीचं जे मॅनेजमेंट आहे त्याविषयी सांग थोडक्यामध्ये. कोणत्या कारखान्यात असं असतं की आपण ऊस जेव्हा लावतो तेव्हा ज्या कारखान्याला आपल्याला द्यायचं आहे त्या कारखान्याकडे आपल्याला नोंदणी करावं लागते आधीच. ज्याला रजिस्ट्रेशन म्हणतो, आपली नोंदणी करतात. कारण त्यांनाही जे साखर आयुक्त असतं त्यांना हे रेकॉर्ड द्यायचं असतं प्रत्येक कारखान्याला. जेव्हा लागवड करतो तेव्हा ज्या कारखान्याला आपल्याला ऊस द्यायचा आहे त्यांच्याकडे आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यांचे प्रत्येक एरिया वाईज स्टाफ वगैरे असतात, तर ते आपली नोंदणी करून घेतात. 7-12 हे ते वगैरे त्यांना देणे, आपलं आधार कार्ड देणे आणि आपली कोणती जात लावलेली आहे, किती तारखेला लावलेली आहे आणि किती एकर आहे क्षेत्र, हे ते नोंदणी करून घेतात. आणि मग त्या हिशोबाने ते आपल्याला तोडणीसाठी त्यांचं लेबर पाठवतात. मग आपल्याला ते माणसांची तोडणी पाहिजे का मशीनची तोडणी पाहिजे हे थोडंसं आपल्यावरही आणि कारखान्याकडे अवेलेबिलिटी कशी आहे त्याच्यावर जास्त डिपेंड राहतं. पण कारखाना महत्त्वाचं कसं आहे की त्याच्यात जितका जवळ ऊस आहे तो पहिल्यात प्रायोरिटी बेसवर नेतात. जिथं कॉम्पिटिशन आहे, आता पुसद दिग्रज साईडला 2-2, 3-3 कारखाने आहेत, तर तिकडचा ऊस त्यांना आधी घेणं महत्त्वाचं असते, नाहीतर ते दुसरे कारखाने घेऊन जाणार. ह्या साईडचा ऊस नेला, तिकडचा जवळचा ऊस अलीकडं ऊसाची शेती करणाऱ्या लहान मध्यम पाण्याची ज्यांना सोय आहे अशा शेतकऱ्यांसाठी काही सल्ला आहे का, तुझा संदेश आहे का? निश्चितच. साधारणतः ज्याच्याकडे फारच कमी लँड आहे तर त्यांच्याकडे तर मग त्यांनी लावू नये. पण ज्याच्याकडे आता बऱ्यापैकी, कारण आपल्या विदर्भातनी मोठ्या प्रमाणात जमीन आहे, आपल्या पश्चिम महाराष्ट्रासारखं ते तर गुंठ्यात असते लागवड, 10 गुंठे ऊस असतो त्यांच्याकडे कधी कधी, पण तरी त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन काढतात. त्यांचं जवळपास 100 टनापर्यंतच्या वर ॲव्हरेज गेलेला आहे अडसाली ऊसाचा. पण आपल्या इकडे साधारणतः 55-60 टनापर्यंत घेणारे बरेच शेतकरी आहे. आम्ही आता यावर्षी 50 टनाचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर साधारणतः जे मध्यमवर्गीय किंवा जे करणारे आहेत आणि जे वेळेवर सगळं करू शकतात आणि पाण्याची सुविधा आहे त्यांनी निश्चित ऊस लावावा. पण ऊसापेक्षा उत्पादन चांगलं मिळू शकतं, 2 पैसे जास्त वाचू शकतात. आणि आता जे 2-3 प्रॉब्लेम आपल्याकडे सिव्हिअर आहेत, जसं मार्केट रेट, जसं सोयाबीनला भावच नाही, कपाशीला भाव नाही, याचे भाव तुम्हाला फिक्स आहेत. हे एक महत्त्वाचं याच्यातला एक आहे की आज सांगितलं आहे की या आता परवा गव्हर्नमेंटनं MSP त्याची FRP जाहीर केलेली आहे. तर त्याची 355 रुपये FRP क्विंटलला आहे, म्हणजे 3555 रुपये तुम्हाला टनाला मिळणार आहे. त्या मानानं आपल्या इकडे रेट कारखान्याचे फारच कमी असतात, 2700 रुपयापर्यंतच असतात, 2500 ते 2700 रुपये. म्हणजे 1000 रुपयाचा पश्चिम महाराष्ट्राचा आणि विदर्भातला फरक आहे. आज टनामागे 50 टन जर काढलो म्हटलं आणि 1000चा फरक म्हटला तर 50,000 रुपये ते तुमचा इथंच लॉस झालेला आहे विदर्भातल्या शेतकऱ्याचा. पण तरी शेतकरी 2500 ते 2700 रुपयाने द्यायला तयार आहे, फक्त वेळेवर गेला पाहिजे आणि त्याचं चांगलं हे झालं पाहिजे तर त्याला तो पुरू शकतो. कारण आज याच्यात 2 गोष्टी जे मी तुम्हाला म्हटलं होतं आता की एक भाव फिक्स आहे याच्यातनी आणि याला नैसर्गिक आपत्ती तेवढीशी घातक ठरत नाही. जास्त पाणी आलं तरी फरक पडत नाही, कमी पाणी आलं तर तुमच्याकडे पाण्याची सुविधा असते, तुम्ही पाणी देऊ शकता, रोगराई फार कमी असते, मजूर एकदा का तुमचं ते मोठी बांधणी झाली त्याच्यानंतर तुम्हाला ते बिलकुल ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत तुमची जर लागवड असेल
तर नोव्हेंबरमध्ये तुमचा ऊस जाणार आहे. तोपर्यंत पाऊस ऑलरेडी असतोच, त्यामुळे पाणी देण्याची पुढं गरज पडत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला लेबर फार जास्त लागत नाही आणि कारखानाच ऊस नेतो, त्याच्यामुळे त्याच्यातही काही तुम्हाला फारशी चिंता करण्याची गरज राहत नाही. फक्त एवढं आहे की कारखाना तुमचा चांगला असला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. गॅरंटी पाहिजे. गॅरंटी पाहिजे बरं. फक्त. नाहीतर आता आपण सोयाबीनचं पाहिलं की 4,000 रुपये भाव मोठ्या मुश्किलने भेटून राहिले. म्हणजे एकरी 4चा आणि 5चा ॲव्हरेज येऊन राहिला. म्हणजे काय झाले ते 5,000 रुपये जरी भाव म्हटला आणि 5 म्हटलं तरी 25,000च्या आतच भेटून राहिले. 20 ते 25,000 रुपये तुमच्या हातात पिकाचे पूर्ण येऊन राहिले. आणि ऊस त्या सोयाबीनचा फक्त कमीत कमी खर्च जर धरला तर 22 ते 25,000 कमीत कमी खर्च आहे. त्यात तुमची मेहनतही नाही आहे. त्याच्यातनी बरेचसे आपण इलेक्ट्रिकचं पाण्याचं जर काही नियोजन करतो तसं करत नाही, पण त्याच्यातनी तो तेवढा वापरतो. म्हणजे आज त्याच्यातनी तुम्हाला जे बेनिफिट म्हणतो तो काही 10% भेटणं मुश्किल आहे. जे गव्हर्नमेंट डबल उत्पादन, डबल तर 15-20%सुद्धा उत्पादन त्याच्यातून मोठं मुश्किल नाही. म्हणजे आम्ही जर कॅल्क्युलेशन आता काढलं माझ्याकडे 8 एकर सोयाबीनसुद्धा आहे. तर त्याच्यात मला साधारणतः 2,500 रुपये लॉसमध्ये आहे. मला साधारणतः 22,000-23,000 रुपये खर्च आला आहे पर एकर आणि 20,000चं सोयाबीन झालेलं आहे. आजचा रेट जो आहे 4,000चा रेट आहे आणि साधारणतः 4.5 ते 5 क्विंटल ॲव्हरेज आलेला आहे. म्हणजे लॉसमध्ये आहे. 2,500 रुपये मी लॉसमध्ये केलेल्या खर्चातनी असं सोयाबीनमध्ये. शेतकऱ्यांचा असाच हाल का? सगळ्यात जवळपास. कोणी 10-20 रुपयांनी प्लस असेल, कोणी 10-20 रुपयांनी मायनस असेल. तर त्याच्यामुळे सोयाबीन झालं, कपाशीवाल्याची सेम आला आहे. यावर्षी पावसामुळे तर खूपच हे झालं आहे. तर त्यामुळे या पिकापेक्षा कमीत कमी याच्यात 2 पैसे तुम्हाला ऊसात उरू शकतात. पण नाही, ऊस लावण्यासाठी पैसा पाहिजे, पैसाही पाहिजे आणि खर्च करण्याची हिंमत पाहिजे ना. सगळ्या गोष्टी पाहिजे. पाणी महत्त्वाचं आहे ना मेन. म्हणजे म्हणून तर पश्चिम महाराष्ट्रावाले खुश आहे, त्यांना पाण्याची जास्त व्यवस्था आहे तिकडं. आता इकडं पण झालेली आहे, पण या एरियातील शेतकऱ्यांना जर पाण्याची व्यवस्था असेल तर त्यांनी निश्चितच ऊसाची शेती करायला काही हरकत नाही असं मला वाटते. माझ्या मित्राच्या या सल्ल्यावरून, मार्गदर्शनावरून तो तर खुश आहे. परंतु अजूनही त्याचा ऊस त्याचा काही लॉजिंगमध्ये आहे, काही बोर्डिंगमध्ये आहे, काही उभा आहे, विविध जाती आहे, चांगला आहे, बढिया. त्याला उत्पादन चांगलं मिळालं पाहिजे. आणि त्याच्या शेतामध्ये आज मी आलो. बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी ऊसाची शेती करावी असं मी म्हणणार नाही, कारण की ज्यांना पाण्याची सुविधा आहे त्यांनीच ऊसाची शेती करायला पाहिजे आणि घाबरायला नाही पाहिजे. पैसा लावल्यानंतर आपल्याला पैसा मिळणार आहे. त्याच्या शेतीमध्ये मला फिरून फार आनंद झाला. ऊसाची कोणकोणती जात असते तेही पाहिलं, लागवड कशी करतात, खर्च किती येतो एकरी हे पण त्यांनी समजावून सांगितलं तुम्हाला. लॉजिंगवाला ऊस कोणता आणि एका ठिकाणी जो गठ्ठ्यामध्ये जमा होते तो ऊस कोणता हे सगळं सांगितलं. कारखान्याच्या मालकांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला वेळेवर न्यायला पाहिजे, त्यांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. तरच आपला शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याला बळीराजा म्हणतात, अनेक नावं देतात, परंतु आजकालचा शेतकरी वैतागला आहे. कारण की त्याला एवढा खर्च लावल्यानंतरही त्याला बरोबर पैसा मिळत नाही. सोयाबीनच्या शेतकऱ्यांना तर रेटही मिळत नाही बरोबर, काही नाही. काय करतील बिचारे ते. नैसर्गिक आपत्ती नेहमीच येत राहते. कधी पाऊस कमी पडतो, कधी पाऊस जास्त पडतो. या सगळ्या गोष्टीवर तो मात करतो. हा एक प्रकारचा जुगारच आहे मित्रांनो. कारण की आपल्या झोपू शकतो, परंतु शेतकरी आपल्या शेतामध्ये आपलं सोनं लपून ठेवतो. मग त्याला हे जंगली प्राणी त्रास देतात. डुकरं, हरिण, माकड असे अनेक प्राणी आहे. त्यांच्यापासून त्यांना धोका आहे. लोकांपासून धोका आहे, चोरांपासून धोका आहे. सगळ्या समस्या भारतीय शेतकऱ्यांवर आलेल्या आहे. तरी भारतीय शेतकऱ्यांनो, तुम्हाला मी प्रणाम करतो, सॅल्यूट करतो. तुम्ही जर 2-3 वर्ष उत्पादन काढणं बंद केलं तर पूर्ण देश उपाशी मरेल. म्हणून सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही कारखान्याच्या मालकांकडंच, जे विविध प्रकारचे उद्योग आहेत त्यांच्याकडंच विशेष लक्ष देता का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव तर द्या, फक्त घोषणाच करायच्या का? कर्जमाफी करा. शेतकरी बांधवांनो,
तुम्हाला जर नुकसान झालं यावर्षी तर दुसऱ्या वर्षी नुकसान भरून निघेल या आशेवर जगा. निष्कारण तुम्ही आत्महत्याच्या मार्गानं जाऊ नका. तुम्ही सुखी तर देश सुखी राहणार आहे याचा विचार करा. तुम्हाला परत मी प्रणाम करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. म्हणून शेतकरी राजा सुखी व्हावा हीच सगळ्यांची इच्छा आहे. याबरोबरच आज मी इथे थांबतो. माझा मित्र नाना शिवबाजी चौधरी याचेही आभार मानतो.